नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत. बरेचसे प्रश्न आले होते आणि कॉलही खरं तर आलेले आहेत ते एक 3-4 दिवसापूर्वी आणि आजही येत आहेत. खरं तर ज्यांचं वय 40 आहे, 40 पेक्षा जास्त आहे आणि जे कुठे काम करतायत किंवा 45 वर्ष आहे किंवा रिटायरमेंटचं वय आहे, अशा जे विद्यार्थी आहेत किंवा असे जे मंडळी आहेत, यांच्यासाठी जीडीसीए हा कोर्स चांगला ठरू शकतो का किंवा याचा फायदा होऊ शकतो का, हा एक प्रश्न आहे. यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहोत. हा आजचा एक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण त्याबद्दल माहिती देईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. सर्व माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे आणि हे तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं असेल, वाचलं असेल, शिक्षणाला वयाची अट नसते किंवा वयाची मर्यादा नसते. तुम्ही कुठल्याही वर्षी जे काही असेल एज्युकेशन ते घेऊ शकता. याला कुठलेही बंधनं नाहीयेत. दुसरी महत्वाची गोष्ट, एक जो प्रश्न आहे मूळ, तो प्रश्न काय आहे? तो प्रश्न असा आहे की आपल्याला जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं 40 वर्ष वय आहे किंवा जे रिटायरमेंटच्या एजला आहेत, त्यांना जीडीसीए केल्यानंतर फायदा होऊ शकतो का? अर्थातच याचं उत्तर हो असेल, कारण जीडीसीए हा जो कोर्स आहे हा वेगळा कोर्स आहे. कारण या कोर्समध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकता, पण त्या अगोदर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ती गोष्ट काय आहे की तुमचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, किंवा तुम्हाला कॉपरेटिव्ह सेक्टर माहिती आहे का, कॉपरेटिव्ह बँकिंग काय आहे हे माहिती आहे का, किंवा हाऊसिंग सोसायटी ह्या माहिती आहेत का, त्याचं ऑडिट कसं होतं हे माहिती आहे का, या सर्व गोष्टी एकदा तुम्ही माहिती करून घ्या आणि त्यानंतरच तुमचं पहिलं पाऊल जीडीसीए कडे हे तुम्ही नेणं आवश्यक आहे. तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी हाताळाल, कराल, बघाल, तेवढं ते सोपं जाईल. आणि अभ्यासक्रम एकदा चेक करा तुम्हाला, ज्यांना करायचे त्यांनी, किंवा त्यांनी कॉल करून जरी विचारलं आपल्याला की अभ्यासक्रम कसा आहे, काय वगैरे, या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती दिली जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित पार पाडू शकता आणि तुम्हाला त्याबद्दल चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्ही जसं जीडीसीएच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकता. आणि शिवाय ज्याची रचना कशी असते किंवा काय असते, ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता राहिला जो मुद्दा आहे, मेन आपला प्रश्न जो आहे तो काय आहे की 40 वर्षानंतर किंवा रिटायरमेंटच्या नंतर जीडीसीए केल्यानंतर नक्की फायदा होईल का? आता हे प्रत्येकाचं आपापलं किंवा वैयक्तिक एरिया ऑफ इंटरेस्ट असतो. त्यामध्ये आपण जास्त कोणाला म्हणू शकत नाही की तुम्ही कराच, किंवा फोर्स पण नाही करू शकत की तुम्ही केलंच पाहिजे आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल, असं अजिबात नाहीये. मी असं का म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो, वेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असतो. असं गरजेचं नाही की तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम केलं आहे किंवा करत आहात म्हणूनच तुम्ही जीडीसीए करायला हवं. दुसऱ्या सेक्टरमध्ये काम करत आहात त्यामुळे तुम्ही करू शकत नाही, किंवा मी आयटी मध्ये आहे तर आयटी मध्ये असल्यामुळे मला करता येत नाही, किंवा त्या व्यक्तीला इलिजिबिलिटी नाहीये, असं पण नाहीये. प्रत्येक व्यक्ती या सेक्टरमधला जो स्टडी आहे किंवा जीडीसीए हा जो कोर्स आहे थोडक्यात, किंवा ही एक्झाम देऊ शकतो. हा महाराष्ट्र शासनाचा गव्हर्नमेंट डिप्लोमा आहे. सो त्यामुळे ह्या कोणीही, कुठलाही व्यक्ती करू शकतो. अगदी शेतकरी बांधव असतील किंवा पीएमसी अधिकारी असतील किंवा ज्यांना कोणाला कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करायचंय, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व व्यक्तींसाठी हा कोर्स खुला आहे. तर त्यांनी अवश्य करावा. ज्यांचं रिटायरमेंट जे आहे ते चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं, त्यांना बऱ्यापैकी त्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा रिटायरमेंट घेतली की तुमचा जे एज आहे, जो एज बार जो असतो आपण तो सेट केलेला असतो रिटायरमेंटसाठी. मग त्यानंतर तुम्ही जे हेवी काम आहे, हेवी म्हणण्यापेक्षा जे स्ट्रेसफुल काम आहे हे तुम्ही टाळता मोस्ट ऑफ द टाइम. तर त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात, म्हणजे माझं असं मत आहे की आमच्याकडे जे काही आता विद्यार्थी रजिस्टर्ड झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी वेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात. आणि शिवाय काही त्यातले जवळजवळ 30% विद्यार्थी जे आहेत ते रिटायर्ड आहेत ऑलरेडी, कुठल्या ना कुठल्या बँकेमधून किंवा कुठल्या ना कुठल्या शाखेमधून, आयटी क्षेत्र असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामधून ते असो, पण ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी जीडीसीए करण्याचा निर्णय घेतला ऍक्च्युली. आता हा जो निर्णय आहे, हा निर्णय का घेतला किंवा कसा घेतला हे प्रत्येकाला आम्ही त्यांना सांगितलं नाही की तुम्ही हा निर्णय घेऊन तुम्ही म्हणजे जीडीसीए करा किंवा जीडीसीएचा तुम्हाला हा फायदा होईल. पण त्याचे फायदे तोटे दोन्ही प्रकार आहेत.
पण तोटे कमी आहेत, फायदे जास्त आहेत. कारण तुम्ही एक नवीन सेक्टरची ओळख निर्माण करता आणि तिथून तुमचा जो जर्नी आहे तो तुम्ही तशा प्रकारे प्लॅन करू शकता. सो जसं तुम्ही आज पाहत असाल की मी गेले काही व्हिडिओज जे आहेत ते थोडेसे बाहेरूनच शूट करतोय, सराउंडिंग मधून, थोड्याशा निसर्गरम्य वातावरणातून तुम्हाला दिसत असेल. मागे झाडी वगैरे आहे बऱ्यापैकी. तर आता राहिला प्रश्न जो मी सांगितलं त्याचं उत्तर मी जसं ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला, की GDCA हा जो कोर्स आहे तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. कॉमर्स बॅकग्राऊंड असो, नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड असो, IT कुठल्याही क्षेत्रामधला कुठल्याही बॅकग्राऊंडचा व्यक्ती GDCA हा कोर्स करू शकतो. सर्वांसाठी ओपन आहे. तर माझं सजेशन आहे की जर तुमची रिटायरमेंट लाईफ चांगल्या पद्धतीने तुम्हाला घालवायची असेल किंवा जे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल रिटायरमेंट, तर तुम्हाला नक्कीच हा GDCA किंवा GDCA डिप्लोमा हा जो एक अत्यंत लाभदायक किंवा अत्यंत फायदेशीर ठरणारा डिप्लोमा कोर्स असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करा आणि अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कॉल करून विचारू शकता किंवा इन पर्सन भेटायला येऊ शकता. आपलं ऑफिस गुजरात कॉलनी कोथरूड इथे आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन भेटू शकता. सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मिळेल. आमची टीम आहे तीही तुम्हाला गाईड करेल. तुम्ही लँडलाईन नंबर आहे आपला त्याच्यावरतीही कॉल करू शकता किंवा मोबाईलवरती संपर्क साधू शकता, व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा इकडे युट्यूबवरती तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. त्या प्रत्येक कमेंटसाठी तुम्हाला नक्की उत्तरं दिली जातील. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या काही ना काही व्हिडिओ येतात, व्ह्यूज वगैरे वाढवणे किंवा फॉलोअर्स वाढवणे. हा हेतू नाहीये. मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करतो ह्या गोष्टी, कारण जेणेकरून तुम्हाला आपण अवेअरनेस कॅम्पेन चालवत आहोत जेणेकरून ऍटलिस्ट लोकांना समजावं GDCA हा सुद्धा एक वेगळा भाग आहे किंवा हा एक कोर्स आहे जो व्यक्ती हा कोर्स करतो त्याला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे कोऑपरेटिव्ह सेक्टर मधले फायदे मिळतात आणि ते म्हणजे सर्वीकडे उपलब्ध आहेत. ऍक्च्युली ह्या सर्व गोष्टी आहेतच, पण ज्या ऍक्च्युअल मला माहितच नाहीत किंवा एखाद्याला माहित नाही, त्यामुळे तो व्यक्ती त्याकडे दुर्लक्षित करतो त्या GDCA या कोर्सकडे किंवा या कोऑपरेटिव्ह सेक्टरकडे. सो त्यामुळे प्रत्येकाला असं माझं एक आग्रहाची विनंती असेल किंवा तुम्ही विनंती म्हणा किंवा एक आमंत्रण म्हणू शकता की एकदा या व्हिजिट करा, भेटा समोरासमोर आणि चर्चा करू आपण सविस्तर या प्रत्येक विषयावरती. कशा प्रकारे तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतो, काय गोष्टी करता येऊ शकतात, कशा प्रकारे स्टडी करू शकता किंवा काय प्लॅन आहेत तुमचे, हे सर्व आपण जाणून घेऊ. तुमचा फ्युचर प्लॅन कशा प्रकारे आहे, तुम्ही रिटायरमेंट कशी तुमची घालवू शकता, या सर्व गोष्टी आहेत. आणि खरं सांगायचं झालं तर GDCA किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर, GDCA तर थोडा वेळ बाजूला ठेवा, पण कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणे किंवा ऑडिट सेक्टरमध्ये काम करणे म्हणजे तुमचं स्ट्रेसफुल जे लाईफ असतं ना ते डिस्ट्रेस, म्हणजे तुम्हाला त्याच्यात अजिबात टेन्शनच नाहीये. सर्व गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपण ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने देतो ज्यामध्ये नॉमिनल फीस, आता ऑफलाईन बॅच जी आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आग्रह केला की सर ऑफलाईन बॅचमध्ये अजून विद्यार्थी वाढवा. तर या विनंती, जे काही विद्यार्थी आपल्याला विनंती करतायत यांना आपण एक सांगणं आहे की आपण जेवढं लिमिट ठेवलेलं आहे, कारण त्याला पण बऱ्याचशा गोष्टी आहेत कारणीभूत, तर तेवढेच आपण घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही घेणार आपण. आणि ते आताच नाही किंवा आज काल वगैरे किंवा ते गेल्या वर्षी वगैरे किंवा असं काही सुरू केलेलं नाहीये, हे बऱ्याच दिवसापासून आपण चालू केलेलं आहे. सो त्यामुळे जे विद्यार्थी जेवढे आपण घेऊ शकतो ऑफलाईन मध्ये तेवढेच. आणि ऑनलाईनचं यावर्षी सुरू केलेलं आहे सत्र, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी ऑनलाईन मध्ये एनरोल झालेले आहेत. साधारणपणे 30-35 विद्यार्थ्यांचं ऑलरेडी एनरोलमेंट झालेलं आहे आपल्याकडे. 35 किंवा 40 असणार आहेत आजचे काही विद्यार्थी पकडून. सो त्यामुळे ज्यांना करायचे त्यांनी ऑनलाईन सेशनमध्ये नक्की अटेंड करू शकता. रोज लेक्चर्स असतील 7:15 तुम्हाला ते ऍड होतील तुमच्या पोर्टलमध्ये आणि त्यांना प्रत्येकाला त्याची माहिती मिळेल. हेही आपण तुम्हाला देणार आहोत, पण ज्यांना करायचं त्यांनी नक्की चौकशी करून या गोष्टीची शहानिशा करू शकता किंवा एकदा येऊन व्हिजिट करा आणि नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर सरते शेवटी मला हे सांगायचं की रिटायरमेंट लाईफ तुम्हाला चांगली घालवायची असेल आणि चांगल्या पद्धतीने घालवायची असेल आणि कमी ताणतणावात घालवायची असेल तर तुम्ही नक्कीच GDCAचा विचार करा. तुमचं वय 48 असेल, 50 असेल, 55 असेल, 60 जरी असेल तरी तुम्ही तसा विचार करू शकता. पुढील प्रोसेस कशी असते तेही तुम्हाला सांगेल मी ज्यावेळेस तुम्ही एनरोल कराल किंवा त्यावेळेस तुम्ही माहिती घ्यायला याल त्यावेळेस नक्की सांगेल. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा अशा विद्यार्थ्यांसोबत जे रिटायरमेंटला आलेले आहेत किंवा रिटायरमेंटचा विचार करत आहेत, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतात किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असू द्या, त्यांचं वय 40, 45, 50, 55, 60 आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा नक्की फायदा होऊ शकतो. आणि GDCA कॉलेजच्या अन्य कोर्सेसबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा, ज्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस आहेत. ओपन स्कूलिंग मध्ये 10वी-12वी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत. ज्यांना बाहेरून 10वी-12वी करायचे त्यांच्यासाठी नक्की सुवर्ण संधी आहे. एकदा विचारून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. डिस्टन्समध्ये MBA आहे, ऑनलाईन MBA आहे, पुणे विद्यापीठाचं MBA आहे, ज्यामध्ये MBA HR, MBA ऑपरेशन, MBA फायनान्स, MBA मार्केटिंग, MBA सप्लाय चेन अशा विविध प्रकारामध्ये 5 प्रकारामध्ये MBA आहे स्पेशलायझेशन मध्ये. ज्यांना करायचे त्यांनी नक्की संपर्क साधून चौकशी करू शकता.
कशा प्रकारे आहे, काय प्लॅन्स आहेत किंवा कशा प्रकारे इलिजिबिलिटी आहे, सर्व गोष्टीची माहिती दिली जाईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या JDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.